आनंदीच्या आयुष्यामध्ये एक नवीन वादळ येणार आहे. आपल्याला सिरियल खूप मोठा टर्न घेता वेळेस दिसणार आहे. आनंदी ही आंधळी आहे. योगेंदर समोर हे सत्य अजून आलेच नाही तोपर्यंतच घरामध्ये नवीन व्यक्तीची एंट्री होणार आहे. ती म्हणजे योगेंदरच्या मुलीची. चक्क आता योगेंदरची मुलगी तब्बल 15 वर्षानंतर ती घरी परत येणार आहे. समिधा आणि योगेंदरची एक मुलगीसुद्धा असते आणि आत्तापर्यंत ती दाखवलेली नसते. पण आता सिरियलमध्ये खूप टर्निंग पॉईंट येणार आहे आणि योगेंदरच्या मुलीची एंट्री सिरियलमध्ये आपल्याला दिसणार आहे. योगेंदरने गावामध्ये शिकण्यासाठी सुविधा नसल्यामुळे तिला बाहेरगावी ठेवलेले असते. कारण तिची आई मरण पावल्यामुळे ती हे दुःख विसरत नसते, त्या दुःखातून बाहेर येत नसते आणि त्यामुळेच योगेंदर खूप मोठा निर्णय घेतो आणि तिला या घरापासून या गावापासून दूर ठेवण्याचा खूप मोठा निर्णय घेतो. ती आईच्या आठवणीमध्ये सतत रडत असते. ती बाहेर पडत नसते आणि याच गोष्टीचा योगेंदरला भरपूर त्रास होत असतो. या सर्व गोष्टीमधून बाहेर पडावी, तिने तिचा मार्ग निवडावा, तिने चांगलं एज्युकेशन घ्यावे, हाच हेतू योगेंदरचा असतो आणि त्यामुळे योगेंदर तिला बाहेर शिकण्यासाठी ठेवलेली असते. जेव्हा समिधा मरण पावलेली असते त्यावेळेस समिधाने योगेंदरकडून वचन घेतलेले असते, माझ्या पाठीमागे माझ्या मुलीचे संगोपन नीट व्यवस्थित केले जाईल, माझ्या मुलीला पूर्ण शिक्षण दिले जाईल, तिला काही कमी पडता कामा नये आणि तिला लॉ करायचा आहे, म्हणजेच तिला ॲडव्होकेट व्हायचं आहे, हे समिधाचे स्वप्न होते आणि ती मुलीकडून पूर्ण करून घेणार असते. तर योगेंदर ह्याच गोष्टीचा विचार करतो. योगेंदर विचार करतो, माझी मुलगी जर इथे राहिली तर ती शिक्षणामध्ये तिचे मन लागणार नाही आणि तिला लॉ म्हणजेच ॲडव्होकेटची डिग्री मिळणार नाही. त्यासाठी योगेंदर तिला बाहेर शिक्षणासाठी ठेवतो. पण तिला काही दिवसांच्या सुट्ट्या असतात आणि त्यामुळे ती परत घरी आलेली असते. पण तिला आत्तापर्यंत हे माहीत नसते की योगेंदरने म्हणजेच तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलेलं आहे आणि हे तिला आता कळते आणि त्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसतो. योगेंदरने आणि समिधाने तिचे नाव साक्षी असे ठेवलेले असते. साक्षी दिसायला अगदी तिच्या आईसारखीच असते. साक्षी शिर्केला कॉल करते. साक्षी शिर्केला म्हणते, मी मामा घरी येत आहे, माझी गाडी तू बुक कर. तर शिर्के खूप खुश होतो आणि शिर्के साक्षीला म्हणतो, बाळा तू ट्रॅव्हल्सने का येत आहे, मी तुला गाडी पाठवतो ना. तर साक्षी शिर्केला म्हणते, नको मी येते ट्रॅव्हल्सने. तर शिर्के साक्षीला म्हणतो, मी तुझ्या वडिलांना सांगतो तू येत आहेस, हे ऐकून ते फार खुश होतील. तर साक्षी हो असं म्हणते. तर ती लगेच घरी येण्यासाठी निघते. तर इकडे शिर्के योगेंदरला म्हणतो, मालक साहेब आता खूप मोठं संकट येणार आहे, मला माहीत नाही त्या गोष्टीला तुम्ही कसे सामोरे जाल. तर योगेंदर शिर्केला म्हणतो, शिर्के काय सांगत आहेत ते तर आधी मुद्द्याचं बोला. तर शिर्के योगेंदरला म्हणतो, साक्षी परत येत आहे घरी. हे कळताच योगेंदर फार खुश होतो. योगेंदर शिर्केला म्हणतो, यामध्ये टेन्शन काय घेत आहे, माझी मुलगी घरी येत आहे, याचा आनंद अजून काय असू शकतो. तर शिर्के योगेंदरला म्हणतो, मालक साहेब मला काळजी या गोष्टीची आहे, ती घरी येत आहे त्याची काळजी नाही, पण तिला जेव्हा हे समजेल तुमचं दुसरं लग्न झालं आहे आनंदीशी, तेव्हा तिला काय वाटेल. तर योगेंदर खूप मोठ्या धर्मसंकटामध्ये अडकलेला असतो. तर योगेंदर शिर्केला म्हणतो, शिर्के या गोष्टीचा मी विचार कधीच केला नाही, पण साक्षीला तिच्या आईची जागा कोणीच घेतलेली कधीच आवडणार नाही. आता मी तिला कसे समजून सांगणार, हा मोठा प्रश्न मलाच पडलेला आहे. तर योगेंदर परत शिर्केला म्हणतो, शिर्के काही झालं तरी साक्षीला कळणारच आहे माझे लग्न झाले आहे, मी नाही तर विद्याधर नक्कीच सांगेल मुद्दाम माझे आनंदीशी लग्न झाले आहे, आता काय करावे खरंच काही कळत नाही. त्यावर शिर्के योगेंदरला म्हणतो, मालक साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपली साक्षी खूप गुणवान आहे, ती नक्की आनंदीचा आई म्हणून स्वीकार करेल. कारण मला माहीत आहे आनंदी खूप चांगली मुलगी आहे, ती नक्की तिला चांगलं नीट समजून सांगेल आणि आईचा आणि मायेचा आधार देईल. तर योगेंदर शिर्केला म्हणतो, नाही शिर्के मी माझ्या मुलीला ओळखतो, ती अगदी तिच्या आत्यासारखीच आहे, शिल्पाताईसारखी, ती खूप हट्टी आहे, आल्या आल्या ती नक्की आनंदीवरती भडकणार, आनंदीला खूप बोलणार, मला तर आनंदीची जास्त काळजी वाटत आहे. आता आनंदी या सर्व गोष्टींना कशा प्रकारे हँडल करणार हे खरंच विचार करण्याच्याही पलीकडे आहे. तर योगेंदर शिर्केला म्हणतो, शिर्के आपण एक काम करूया, जोपर्यंत साक्षी घरी आहे तोपर्यंत आपण
आनंदीला तिच्या आबांच्या घरी पाठवूया, जेणेकरून साक्षीसमोर आनंदी येणारच नाही आणि तिला कुठली गोष्ट माहीतच होणार नाही. त्यावर शिर्के योगेंदरला म्हणतो, असं होऊ शकत नाही, कारण माझा लहाना भाऊ विद्याधर या गोष्टीचा नक्की गैरफायदा घेणार आणि साक्षीला सर्व काही सत्य सांगणार. त्यापेक्षा मला असं वाटत आहे, जे काही होईल ते होईल, पण आता साक्षीला सर्व सत्य समजलेच पाहिजे. कधी ना कधी ही गोष्ट तिच्यासमोर येणारच आहे, त्यामुळे उद्या येण्यापेक्षा आजच आलेली बरी. आता योगेंदर या संकटाला पुढे जाण्याचं धाडस करतो, म्हणजे साक्षीला त्याच्या मुलीला सर्व सत्य सांगण्याचा तो खूप मोठा निर्णय घेतो. तर खूप लांबचा प्रवास करून साक्षी घरी आलेली असते आणि साक्षीला घरी पाहता क्षणी योगेंदर खूप खुश होतो. योगेंदर खूप वर्षानंतर त्यांनी साक्षीला पाहिलेले असते, पण जो साक्षीमध्ये मॉडर्न बदल झालेला असतो तो काही योगेंदरला आवडलेला नसतो. कारण आधी गावी जेव्हा साक्षी होती तेव्हा खूप साधी भोळी साधारण कपडे घालणारी होती, पण तिथे जाऊन खूपच मॉडर्नपणा तिने स्वीकारलेला असतो आणि ती गोष्ट योगेंदरला खूप खटकलेली असते. तर आल्याक्षणी योगेंदर साक्षीला म्हणतो, साक्षी तू असे कपडे का घातले आहेस? तुला माहीत आहे ना मला असे अजिबात कपडे आवडत नाही. तर साक्षी योगेंदरला म्हणते, काळ बदलला आहे, मी आता गावामध्ये राहत नाही, मी बाहेर गावी राहते, त्यामुळे काळानुसार मला माझ्यामध्ये बदल घडून आणावा लागला. तर साक्षी घरी परत आल्यामुळे माई, बाप्पू, त्याचबरोबर शिल्पाताई, नौकर सर्व खुश झालेले असतात, पण आनंदी मात्र विचारात पडलेली असते. अजूनसुद्धा आनंदीला ही गोष्ट माहीत झालेली नसते की योगेंदरला एक मुलगी देखील आहे आणि हे सर्व जेव्हा कळते तेव्हा आनंदीला खूप मोठा धक्का बसतो. आनंदीच्या पायाखालची जमीन सरकते. आनंदी विचार करते, मालक साहेबांना एक मुलगी देखील सुद्धा आहे, मला याआधी कोणी का नाही सांगितले की मालक साहेबांना मुलगी देखील आहे. तर साक्षी आनंदीकडे पाहत असते. साक्षी सर्वांना विचारते. सर्वांना खूप दिवसानंतर पाहून साक्षीला पण खूप आनंद झालेला असतो. तर साक्षी सर्वांना विचारते, ही नवीन व्यक्ती आपल्या इथं कोण आहे? नवीन मोलकरीण आपल्या इथे कामाला लावली आहे का? हे ऐकताच योगेंदरच्या पायाखालची जमीन सरकते. योगेंदरला खूप मोठा धक्का बसतो. तर योगेंदर साक्षीला म्हणतो, नाही, ही आपल्या घरातील मोलकरीण नाही तर मालकीण आहे. तर साक्षीला योगेंदरच्या बोलण्याचा धक्का बसतो. साक्षी योगेंदरला म्हणते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे बाबा, ही व्यक्ती कोण आहे? तर योगेंदर साक्षीला म्हणतो, मी तुला नंतर समजावून सांगेल, तू खूप मोठा लांबचा प्रवास करून आली आहेस, आधी तू छान फ्रेश हो, काहीतरी खा, आपण नंतर छान गप्पा मारूया. तर साक्षी ठीक आहे असं म्हणते आणि वरती निघून जाते. तर योगेंदरला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की आता आनंदी कुठे कशी काय आली आणि ती इथे का राहत आहे, कशासाठी राहत आहे, तिने तुझ्या आईची जागा घेतली आहे, या सर्व गोष्टी कशा साक्षीला समजून सांगाव्या, या गोष्टीचा योगेंदरला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. तर इकडे साक्षीच्या घरी येण्याने आनंदी मात्र खूप गोंधळून गेलेली असते. आता ही नक्की व्यक्ती कोण आहे, मी कोण आहे असं ती का विचारत होती? तर आनंदी ठरल्याप्रमाणे सुनीताला विचारते. आनंदी सुनीताला म्हणते, साक्षी ही कोण आहे? मालक साहेबांची दुसरी बहीण आहे का? तर सुनीता विचार करते, मी आनंदी ताईंना कशा प्रकारे सांगू की ती मालक साहेबांची मुलगी आहे? अजून आनंदीताईंना साक्षीबद्दल काहीच माहीत नाही, मी सांगणे बरे दिसत नाही. तर सुनीता विचार करते, मी सांगण्यापेक्षा मालक साहेबच सांगतील आनंदीताईंना की साक्षी कोण आहे. तर सुनीता आनंदीला म्हणते, आनंदीताई तुम्हाला मालक साहेबच सांगतील की साक्षी या कोण आहेत ते. आता योगेंदर साक्षीला आणि आनंदीला कशा प्रकारे सांगणार की आनंदी ही माझी बायको आहे आणि आनंदीला कशा प्रकारे सांगणार की साक्षी ही मुलगी आहे, हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.